हाय फ्रेंड्स, वेलकम टू गुडविल्स. आणि आज आपण IC38 या बुकमधील एक नवीन चॅप्टर शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे ग्राहक सेवा. आता पहिल्यांदा आपण या लेक्चरमध्ये ग्राहक सेवा याचे पॉईंट्स आणि सब पॉईंट्स रिव्ह्यू करून घेणार आहोत आणि त्यातील पहिला पॉईंट आहे तो कव्हर करणार आहोत. A to F पर्यंत याच्यामध्ये पॉईंट्स आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यातले बरेच सब पॉईंट्स आहेत. तर एका लेक्चरमध्ये सगळं कव्हर होणार नाही, त्यामुळे आपण फक्त या लेक्चरमध्ये पॉईंट्स रिव्ह्यू आणि पहिला ग्राहक सेवेचा पॉईंट शिकणार आहोत. तर त्यातील A पॉईंट आहे ग्राहक सेवा. तर त्याच्यामध्ये 3 पॉईंट्स आहेत. परत ग्राहक सेवा का, ग्राहक सेवेचा दर्जा, ग्राहक सेवा आणि विमा. त्यानंतर B पॉईंट आहे उत्तम ग्राहक सेवा देण्यासाठी विमा प्रतिनिधींची भूमिका. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे विक्री प्रस्तावाची पायरी, स्वीकाराची पायरी. स्वीकाराची पायरी त्याच्यामध्ये 3 पॉईंट्स आहेत. कव्हर नोट, पॉलिसी दस्तऐवज पोहोचवणे, पॉलिसी नवीकरण, विमा हक्क पायरी हा चौथा पॉईंट आहे. त्यानंतर तक्रार निवारण. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे आढावा, एकात्म तक्रार व्यवस्थापन केंद्र, ग्राहक संरक्षण कायदा 1986 त्याची कायद्यानुसार व्याख्या हा A पॉईंट आहे. त्यातील B पॉईंट आहे ग्राहक वाद निवारण एजन्सी. त्याच्यामध्ये जिल्हा मंच, राज्य आयोग, राष्ट्रीय आयोग. C तक्रार निवारणाची पद्धत, ग्राहक मंच आदेश, ग्राहक वाद प्रकार. चौथा पॉईंट आहे विमा लोकपाल. मग त्याच्यामध्ये लोकपालाकडे तक्रार करणे, लोकपालद्वारे मिळालेल्या शिफारसी आणि लोकपालाचे निवाडे. त्यानंतर D पॉईंट आहे संपर्क प्रक्रिया. मग त्यातील सब पॉईंट्स आहेत संपर्क आणि ग्राहक नाते संबंध. त्याच्यामध्ये 2 पॉईंट्स आहेत आकर्षण आणि उपस्थित असणे. परत D मधील दुसरा पॉईंट संवादाची प्रक्रिया, प्रभावी संवादातील अडथळे. E पॉईंट आहे शाब्दिक संवाद. त्याच्यामध्ये पॉईंट्स आहेत देहबोली, ऐकण्याची कौशल्ये. मग त्याच्यामध्ये A पॉईंट्स कृतीशील ऐकणे, लक्ष देणे, तुम्ही ऐकत आहात हे प्रदर्शित करणे, प्रतिसाद देणे, घाईघाईने निर्णय करणे टाळणे, योग्य प्रकारे प्रतिसाद देणे, संवेदनेसह ऐकणे. आणि शेवटचा पॉईंट आहे नैतिक वर्तन. त्याच्यामध्ये पहिले 2 पॉईंट आहेत आढावा आणि वैशिष्ट्ये. आता आपण इथे A to F पॉईंट रिव्ह्यू केले, बरोबर. आता याच्यातील पहिला पॉईंट आहे ग्राहक सेवेचा, तो आपण शिकणार आहोत. थोडक्यात ग्राहक सेवा म्हणजे कस्टमर सर्व्हिसेस. नक्की काय असतं, तर जेव्हा तुम्ही LICमध्ये ॲज अ एजंट म्हणून काम करत असता, तेव्हा तुम्ही कोणत्याही व्यक्तीला पॉलिसी विकल्यानंतर त्याचं कंटिन्यू सर्व्हिस देणं आपल्यावर बंधनकारक असतं. किंवा ॲज अ व्यवसाय म्हणून सर्व्हिस, कुठलाही बिझनेस, कुठला व्यवसाय करताना सर्व्हिस हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट राहतो त्याच्यामध्ये. जर तुम्ही सर्व्हिस दिले नाही तर तुमचे जे काही कस्टमर आहे त्यांच्यापर्यंत तुमची निगेटिव्ह इमेज क्रिएट होते. तर त्याची इम्पॉर्टन्स काय आहे ते आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. ज्याच्यामध्ये पहिला जो पॉईंट आहे ग्राहक सेवा, तर त्याच्यामध्ये ग्राहक सेवा का. दुसरा जो पॉईंट आहे सेवेचा दर्जा, त्याच्यामध्ये विश्वासार्हता, संवेदनशीलता, आश्वासन, समवेदना, मूर्त स्वरूप. आणि तिसरा पॉईंट आहे ग्राहक सेवा आणि विमा. तर या चॅप्टरमध्ये 3 ते 4 पॉईंटच असे आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत. बाकी सगळे फक्त आपल्याला समजण्यासाठी आहेत. तर याच्यामध्ये जो पहिला पॉईंट आहे ग्राहक सेवा का, तर आपण एक जनरल लँग्वेजमध्ये किंवा आपण कॉमन जरी विचार केला तरी आपल्याला समजेल ग्राहक सेवा का इम्पॉर्टंट आहे, बरोबर. तर तेच आपण याच्यामध्ये शिकणार आहे. सेवेचा दर्जा कशा प्रकारे मोजला जातो, तर हे एक मॉडेल आहे सर्व्हिस क्वालिटी मॉडेल. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. तर हे एक परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे की कुठलं मॉडेल उच्च दर्जाची सेवा लक्षणे मोजतं, किंवा याच्यामध्ये जे काही तुम्हाला पॉईंट्स दिले त्याच्या अनुषंगाने उच्च दर्जाची सेवा असते तिचं मोजमाप केलं जातं, बरोबर. तर हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि त्यानंतर जो तिसरा पॉईंट आहे ग्राहक सेवा आणि विमा, याच्यामध्ये सब पॉईंट्स आहेत, ते एक इम्पॉर्टंट आहेत परीक्षेच्या अनुषंगाने. तर जो पहिला पॉईंट आहे ग्राहक सेवा का, तो आपण थोडा इन डिटेलमध्ये बघणार आहोत. आता आपण इथं एक चार्ट बघतोय ज्याच्यामध्ये ग्राहक सेवा का याचं थोडक्यात विश्लेषण दिलेलं आहे की थोडक्यात एक प्रोडक्ट विकत घेणे आणि कुठलीही सेवा देणे याच्यामध्ये काय फरक आहे.
जसं की इथं कार आहे आणि कारचा विमा, या दोन्ही गोष्टींमध्ये डिफरन्स सांगितलेला आहे. कारमध्ये काय सांगितलं आहे की ती एक मूर्त स्वरूप आहे, बरोबर, म्हणजे जे तुम्ही पाहू शकता, जिचा ॲक्च्युली तुम्ही अनुभव घेऊ शकता. परंतु कारचा विमा हे तुम्हाला कधी फील होणार आहे किंवा कधी तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहे, जर काही दुर्दैवी घटना घडली तरच आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. त्यानंतर आहे कार खरेदी करताना ग्राहकाची अपेक्षा काय असते. कार ही लक्झरी गोष्ट आहे, बरोबर, तर ते बेसिक गोष्टींसाठी किंवा बेसिक नीड्समध्ये कार येत नाही. कार मूलभूत गरजांपेक्षा लक्झरी गोष्टीमध्ये जास्त येते. परंतु जर तुम्ही कारचा विमा या गोष्टीकडे बघितले तर भविष्यातील जी शक्यता आहे दुर्घटना होईल त्याचा आधार किंवा त्याचे जोखीम आहे ते हस्तांतरित करण्याच्या उद्देशाने कारचा विमा केला जातो. परंतु आपण कोणताही विमा ग्राहक अशा परिस्थितीची आशा करणार नाही, बरोबर. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे कार असेंब्ली लाईनवर बनवली जाते, बरोबर, शोरूममध्ये विकली जाते आणि रस्त्यावरती वापरली जाते. थोडक्यात त्याच्यामध्ये प्रोडक्शन लाईन सांगितलेली आहे की बनणे, विकणे आणि वापरणे हे आपल्याला दिसतं, आपण ते अनुभव करू शकतो. परंतु जर आपण विम्याच्या बाबतीत बघितलं तर विम्याचा एक प्लॅन असतो, कुठलीही पॉलिसीचा एक प्लॅन असतो, त्याचा उत्पादन आणि वापर या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडत असतात. तर या दोन्हीमधला डिफरन्स तुमच्या लक्षात आला असेल. हा फक्त समजण्यासाठी आहे, हा परीक्षेच्या अनुषंगाने एवढा उपयोगी नाही. आता त्यानंतर आपण सेवेचा दर्जा जे सर्व्हिस क्वालिटी मॉडेलमध्ये मोजला जातो त्याचे कुठले कुठले पॉईंट्स आहेत ते बघूयात. त्याच्यामध्ये हे 5 पॉईंट इनलिस्ट केले आहेत: विश्वासार्हता, संवेदनशीलता, आश्वासन, समवेदना आणि मूर्त स्वरूप. थोडक्यात विश्वासार्हता म्हणजे काय, तुम्ही पॉलिसी विकताना जे काही तुम्ही समोरच्या ग्राहकाला पटवून देता की एवढे एवढे हे फायदे आहेत ते तुम्हाला मिळतील, तर तेच त्या ग्राहकाला मिळाले पाहिजेत. कुठलाही पॉलिसी प्लॅन समजवताना तुम्ही कुठलीही चुकीची माहिती दिली नाही पाहिजे. जे त्या पॉलिसीच्या अटी आहेत, ज्या त्या पॉलिसीच्या अटी आहेत किंवा त्याचे फायदे आहेत ते व्यवस्थित खरे खरे सुरुवातीला समजावून सांगणं अपेक्षित असतं, ते म्हणजे विश्वासार्हता. त्यानंतर संवेदनशीलता. संवेदनशीलता म्हणजे कस्टमर सर्व्हिसमध्ये जेव्हा एखादी पॉलिसी असते ती मॅच्युअर होते, त्या पॉलिसीची मुदत संपते किंवा जर तुम्हाला क्लेम सेटलमेंटची वेळ आली, समजा एखादा व्यक्ती आहे जी विमा पॉलिसी तुम्ही घेतली आणि त्यानंतर त्या व्यक्तीची सडनली डेथ झाली, तर तो व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याच्या फॅमिलीच्या गरजा या आधी फायनान्शियली सुरू होतात. तर त्या दृष्टीने तुमची संवेदनशीलता तिथं जागृत असली पाहिजे की तुम्ही किती अचूकपणे आणि वेगवान पद्धतीने त्या कस्टमरला सर्व्हिस देत आहात, बरोबर. त्यानंतर आश्वासन. आश्वासन म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत, बरोबर, पॉलिसी देताना ज्या काही अटी आहेत किंवा त्याचे मिळणारे परतावे आहेत, त्याच्यात ॲक्च्युली पारदर्शकपणा पाहिजे, बरोबर, किंवा तुम्ही त्या क्लायंटला वेळोवेळी नंतर सर्व्हिस दिली गेली पाहिजे. जसं की एकदा पॉलिसी काढली आणि त्या पॉलिसीची जर टर्म 15 वर्ष आहे आणि त्याचा जर हप्ता क्वार्टरली आहे, तर तुम्ही प्रत्येक क्वार्टरला त्यांना सांगणं की तुमचा हप्ता आला आहे, तुम्ही आता भरणं गरजेचं आहे, हा एक कस्टमर सर्व्हिसचा महत्त्वाचा पार्ट आहे. त्यानंतर समवेदना. समवेदना आणि संवेदनशीलतामध्ये थोडासाच फरक आहे की तुम्ही त्या व्यक्तीला ॲक्च्युली तिथं राहून, त्याच्या जागी राहून त्याच्या ज्या गरजा आहेत किंवा त्याला ज्या गोष्टी ॲक्च्युअलमध्ये विमा पॉलिसी करताना अपेक्षित आहे ते समजून घेणं. ओके. आणि नंतर आहे मूर्त स्वरूप. आता 5वा पॉईंट जो आहे मूर्त स्वरूप, तर याचं मिनिंग काय होतं किंवा या गोष्टीमध्ये काय काय इन्क्लूड होतं. तर जेव्हा एखादा कस्टमर आहे तो तुमच्या कार्यालयास भेट देतो, बरोबर, तुमच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर त्याचं थोडक्यात स्वागत कसं केलं जातं आहे किंवा तुमच्या कार्यालयाचा लुक कसा आहे, तिथं बसण्याची व्यवस्थित जागा आहे का, पिण्याचं पाणी आहे का, किंवा जेव्हा तुम्ही त्यांना पॉलिसी प्लॅन समजून सांगत असता त्यावेळेस तुम्हाला योग्य प्रकारे तो सांगता यावा म्हणून तुमच्याकडे काही साधनं उपलब्ध आहेत का. जसं की तुम्ही लॅपटॉपवरती प्रेझेंटेशन देऊ शकता किंवा जरी तुम्ही कागदावर देत असाल तरीसुद्धा तो त्याच्यामध्ये किती कम्फर्टेबल आहे किंवा तो तुमच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर आजूबाजूचा माहोल किती पॉझिटिव्ह आहे, हा एक सेवेच्या दर्जामधला एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यामुळे शक्यतो जेव्हा तुम्ही LIC एजंट म्हणून काम करत असता त्यावेळेस कस्टमरला प्लेझंट फील करून देणं किंवा त्याला त्या पॉझिटिव्ह वातावरणात आणून नंतरच तो
हे एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर विमा पॉलिसी विकायची आहे एखाद्याला, तर जेव्हा तो एंटर करतो तेव्हा स्वागतापासून ते ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा जर विचार केला तर तुमची पॉलिसी विकण्याचे चान्सेस तिथं वाढतात. आणि त्यानंतर तिसरा पॉईंट आहे ग्राहक सेवा आणि विमा. तर यासाठी पण एक छोटा चार्ट आहे, आपण तो बघणार आहोत. आता याच्यामध्ये जो पॉईंट येतो ते म्हणजे ग्राहकाचे जीवनकाल मूल्य. याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ग्राहकाचे जीवनकाल मूल्य म्हणजे काय? तर ग्राहकाशी दीर्घकालीन भक्कम संबंधातून मिळालेल्या आर्थिक फायद्यांची बेरीज म्हणजे ग्राहकाचे जीवनकाल मूल्य. हे वाक्य आहे असं लक्षात ठेवायचं आहे की ग्राहकाशी दीर्घकाल भक्कम संबंधातून मिळालेला आर्थिक फायदा. बरोबर. थोडक्यात कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट याच्यातून तुम्हाला जो इकॉनॉमिक बेनिफिट होतो त्याला म्हणायचं ग्राहकाचे जीवनकाल मूल्य. आता हे 3 भागांचे मिळून बनते: ऐतिहासिक मूल्य, सध्याचे मूल्य आणि संभाव्य मूल्य. आता याच्या वर्डिंगवरून लक्षात येते. ऐतिहासिक मूल्य म्हणजे काय? तर भूतकाळात जे मिळालेले विमा हप्ते होते त्यातून मिळालेलं उत्पन्न. त्यानंतर सध्याचं मूल्य म्हणजे समजा आत्ता तो व्यवसाय सुरू राहिला. थोडक्यात एखादी पॉलिसी असते तर प्रत्येक हप्त्यामागे आपल्याला जे कमिशन मिळतं तर प्रत्येक हप्ता सुरू राहिला पाहिजे. त्यामुळे आपण त्यांना क्लायंटला तशी सर्व्हिस देणं इम्पॉर्टंट राहतं. मग जर तो सध्याचा व्यवसाय सुरू राहिला तर आत्ता आणि भविष्य काळातील अपेक्षित विमा हप्ते. संभाव्य मूल्य म्हणजे काय? ग्राहकाला जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी मन बळवून मिळू शकणारे विमा हप्त्यांचे मूल्य. थोडक्यात एक पॉलिसी झाली, बरोबर, परंतु इन फ्युचर समजा एखादा सिंगल पर्सन आहे, बरोबर, त्याची तुम्ही आत्ता पॉलिसी केली, काही दिवसांनी त्याचं लग्न झालं, मग त्यानंतर त्याला आपण दुसरा प्रोडक्ट विकू शकतो. त्याच्या वाईफची पॉलिसी केली, त्यानंतर त्याची फॅमिली ग्रो झाली आणि त्यांच्या मुलांना आपण वेगवेगळे चाइल्ड प्लॅन देऊ शकतो. अशा प्रकारे जर तुम्ही कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट केलं तर एखाद्या क्लायंटचा पिढ्यानपिढ्याचा व्यवसाय तुमच्याकडे येऊ शकतो. त्यामुळे ॲज अ LIC एजंट म्हणून काम करताना कस्टमर सर्व्हिस म्हणजे ग्राहक सेवा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर ग्राहक सेवा याच्यामध्ये फक्त 2च पॉईंट आहेत जे तुम्ही परीक्षेच्या अनुषंगाने लक्षात ठेवा, जे की ग्राहकाचे जीवनकाल मूल्य म्हणजे काय, त्याची ही व्याख्या, त्याचे हे 3 भाग आणि मगाशी सांगितलेलं सर्व्हिस क्वालिटी मॉडेल. तर अशा प्रकारे यातला पहिला A पॉईंट संपवला आपण. नेक्स्टच्या चॅप्टरमध्ये याचा आपण B पॉईंट बघणार आहोत. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुडविल्समध्ये. तर याआधी आपण ग्राहक सेवा याचा पहिला भाग बघितलेला होता. आज आपण याचा दुसरा भाग बघणार आहोत, ज्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे पॉईंट्स आहेत ते आपण व्यवस्थित प्रकारे याच्यामध्ये शिकणार आहोत. ज्याच्यामध्ये B पॉईंट होता, मागच्या वेळेस आपण A पॉईंट कव्हर केला, यावेळेस B पॉईंट आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः विमा प्रतिनिधींची भूमिका काय असावी, म्हणजे ग्राहक सेवेमध्ये जो मेन पर्सन आहे तो आहे विमा प्रतिनिधी. तर त्याची सेवा देत असतानाची ॲक्च्युअल भूमिका काय हे आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये पॉईंट्स आहेत, ते पॉईंट्स आधी आपण रिव्ह्यू करणार आहोत. पहिला पॉईंट आहे विक्री उत्तम सल्ला, म्हणजे विक्रीच्या आतमध्ये उत्तम सल्ला देणं ही एक विमा प्रतिनिधींची मुख्य भूमिका आहे. त्यानंतर प्रस्तावाची पायरी, स्वीकाराची पायरी, ज्याच्यामध्ये कव्हर नोट, पॉलिसी दस्तऐवज पोहोचवणे, पॉलिसीचे नवीकरण करणे आणि विमा हक्क पायरी. ओके. आता याच्यामध्ये जो पहिला पॉईंट आहे विक्री म्हणजेच उत्तम सल्ला, तर तो काय आहे तो आपण बघणार आहोत. कुठलाही विमा प्रतिनिधी असतो त्याला जेव्हा त्याच्याकडे कुठलाही क्लायंट येतो, कस्टमर येतो, तर त्याला उत्तम सल्ला देणं गरजेचं असतं. उत्तम सल्ला म्हणजे काय? तर आपल्याकडं नीड बेस्ड सेलिंग असते. नीड बेस्ड सेलिंग म्हणजे काय? तर समोरच्या व्यक्तीची गरज ओळखून त्याला कोणताही विमा सजेस्ट करणे. ओके. त्याची सामान्य विक्रेत्यापेक्षा भूमिका असते ती वेगळी असते. कशा प्रकारे? तर जेव्हा आपण एखादं किराणा मालाचं दुकान आहे तिथे जातो, बरोबर, तिथे गेल्यानंतर आपण कुठलाही प्रोडक्ट घेतो तर तिथला विक्रेता काय करतो? पैसे घेतो आणि प्रोडक्ट देतो. परंतु जेव्हा विमा प्रतिनिधी एखादा पॉलिसीचा प्लॅन समोरच्याला विकत देत असतो तर त्यावेळेस पूर्णपणे विचार करून समोरच्याच्या गरजेनुसार प्लस त्याच्या भरण्याच्या क्षमतेनुसार, म्हणजे हप्ता भरण्याच्या क्षमतेनुसारच त्याला प्लॅन दिला गेला पाहिजे. म्हणून इथं काय म्हटलं आहे की विमा प्रतिनिधींची भूमिका ही सामान्य विक्रेत्यापेक्षा वेगळी असते.
त्यानंतर आहे तोच जोखीम निर्धारक असतो, बरोबर. म्हणजे किती जोखीम घेतली गेली पाहिजे याच्या अंडर हे तोच डिसाईड करतो. तोच अंतर्लेखक असतो, म्हणजे याच्यात टोटली जे ऑफिशियल डॉक्युमेंटेशनचं काम आहे तोच करत असतो. जोखीम व्यवस्थापन सल्लागार, थोडक्यात जसं फायनान्शियल प्लॅनिंगला फायनान्शियल प्लॅनर असतो तसा विमा सल्लागार जोखीम व्यवस्थापक प्लॅनर असतो. आणि अपेक्षेनुसार उपाय तयार करणारा विश्वासार्हता पण तोच असतो. अशा प्रकारे विमा एजंटची, विमा प्रतिनिधींची विक्री किंवा ग्राहक सेवा याच्यामध्ये भूमिका असते. ओके, पहिला मुद्दा क्लिअर झाला. त्यानंतर पुढे आहे तक्रार निवारण. तक्रार निवारणामध्ये काय तर आढावा, तक्रारीचा आढावा घेणे. जसं की तुमच्याकडे एखादा विमा प्रतिनिधी, म्हणजे तुम्ही विमा प्रतिनिधी म्हणून जेव्हा काम करत असता त्यावेळेस तुमच्याकडे तुमचा जो काही पॉलिसीधारक आहे तो जेव्हा कुठल्याही तक्रारी घेऊन येतो त्यावेळेस किंवा थ्रू आउट दॅट प्लॅन, म्हणजे जोपर्यंत तुमच्याकडे जो विमा प्रतिनिधी येतोय त्याच्या पॉलिसी संपेपर्यंत तुम्ही वेळोवेळी त्याचा आढावा घेणं गरजेचं असतं. हे झालं विमा प्रतिनिधींच्या लेवलला. सेकंड, एकात्म तक्रार व्यवस्थापन केंद्र. ते काय आहे ते आपण बघणार आहोत. आणि तिसरा आहे ग्राहक संरक्षण कायदा 1986, जो की नंतर बदलला गेला होता. ओके, आढावा लक्षात आलं. आता नंतर आहे एकात्म तक्रार व्यवस्थापन केंद्र. तर आपण याच्यामध्ये एवढंच लक्षात घ्यायचं आहे की इरिडा म्हणजे इन्शुरन्स इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी, ज्याच्या थ्रू एका संस्थेची स्थापना झाली आहे, तो म्हणजे आहे IGMS. या दोन्हींचे लॉंग फॉर्म विचारले जातात. ओके, त्याच्यामध्ये IGMSचा लॉंग फॉर्म आहे इंटिग्रेटेड ग्रीव्हनन्स मॅनेजमेंट सिस्टीम आणि इरिडाचा लॉंग फॉर्म काय, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी. तर इरिडा थ्रू IGMSची स्थापना केली गेली आहे, जे एकात्म तक्रार व्यवस्थापन केंद्र म्हणून काम करतं. याच्यामध्ये ही एक वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती जाऊन कुठलाही कस्टमर त्याची तक्रार नोंदवू शकतो. ओके, त्यानंतर येतो ग्राहक संरक्षण कायदा 1986. आता याच्यामध्ये नक्की काय तर तो 2002ला दुरुस्त करण्यात आला, हा एक पॉईंट आहे. आणि यानंतर आपण त्याचे वेगवेगळे पॉईंट बघणार आहोत. परंतु या कायद्याचा नक्की उद्देश काय तर ग्राहकांच्या स्वारस्यांना अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण देणे आणि ग्राहकांचे वाद सोडवण्यासाठी त्यांच्या संस्था आणि अन्य प्राधिकरणे स्थापित करणे हे याचा मुख्य उद्देश आहे. आता या ग्राहक संरक्षण कायद्यानुसार वेगवेगळ्या याच्यामध्ये जे काही घटक समाविष्ट आहे त्याचे व्याख्या केलेल्या आहेत. कुठलाही कायदा असतो जो की आपल्या संविधानाचा पार्ट असतो, त्याच्यामध्ये त्याच्या अंतर्भूत असणारे जे वेगवेगळे घटक असतात त्याची एक पर्टिक्युलर व्याख्या केलेली असते आणि त्या व्याख्येनुसारच तो कायदा चालत असतो. जसं की याच्यात पहिली व्याख्या आपण बघूया, सेवा. आता सेवेची व्याख्या काय दिली गेलेली आहे तर हे एवढं सगळं बघण्यापेक्षा इन शॉर्ट सेवा म्हणजे नक्की काय असते तर आपल्याकडे जे काही बिझनेसेस आहेत त्याच्यामध्ये दोन टाईपचे बिझनेस आहेत. एक म्हणजे प्रोडक्ट सेक्टर असतो, म्हणजे तुम्ही कुठलाही प्रोडक्ट घ्या, उदाहरणार्थ पंखा घ्या किंवा पेन घ्या, पेन्सिल घ्या, कपडे घ्या, भांडी घ्या, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवसायाच्या दृष्टीने प्रोडक्ट सेक्टरमध्ये येतात. आणि दुसरं असतं सर्व्हिस सेक्टर, सेवा देणे. आता सर्व्हिस सेक्टरमध्ये आपल्याला जसं की बँकिंग कशामध्ये येतं, सेवेच्या भागात येतं. विमा हा सेवेच्या ह्याच्यामध्ये येतो. किंवा लाईट बिल आपण जे भरतो किंवा ते पूर्णपणे ती जी संस्था आहे ती सेवेच्या ह्याच्यामध्ये येते. मनोरंजन, आनंद जत्रा या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव कशामध्ये होतो, सेवा या घटकामध्ये होतो. परंतु याला एक्सेप्शन आहे, जसं की मोफत दिली जाणारी किंवा व्यक्तिगत सेवेच्या अंतर्गत येणारी कोणतीही सेवा यांचा समावेश या व्याख्येत होत नाही. आता याच्यामध्ये आपल्याला सेवा म्हणजे काय हे कळेल, परंतु त्याला जो अपवाद आहे तो काय आहे तर एखादी सेवा जर मोफत दिली जाते तर त्याचा सेवा या घटकामध्ये अंतर्भूत होत नाही किंवा व्यक्तिगत सेवेच्या अंतर्गत येणारी कोणतीही सेवा
याचा समावेश या व्याख्येमध्ये होत नाही. सेवेची व्याख्या लक्षात आली. दुसरी व्याख्या आहे ग्राहक. आता ग्राहक कोणाला म्हणायचं? आपण सामान्यपणे विचार केला तर आपण जो कुठलाही माल खरेदी करतो त्याला आपण ग्राहक म्हणतो, परंतु ग्राहक कोणाला नाही म्हणायचं हे पण कळायला पाहिजे. आता ते व्याख्यामध्ये जर घालायचं असेल तर कसं घालू शकतो? काही मोबदल्याच्या बदल्यात कोणताही माल खरेदी करतो आणि अशा मालाचा वापर करणारा वापरकर्ता. म्हणजे कुठलाही व्यक्ती जो एक्स रुपये देऊन कुठलाही माल खरेदी करतो आणि त्याचा वापर करतो तर तो व्यक्ती काय झाला? ग्राहक झाला, बरोबर. परंतु अशामध्ये कोणत्या व्यक्ती अंतर्भूत होत नाहीत? तर जी पुनर्विक्रीसाठी किंवा व्यापारिक उद्देशाने एखादी गोष्ट विकत घेते. जसं की एखादा शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याची कोथिंबीर एखाद्या व्यक्तीने विकत घेतली, बरोबर, तर तो झाला ग्राहक. परंतु जर तीच कोथिंबीर एखाद्या व्यापाऱ्याने विकत घेतली पुनर्विक्रीच्या उद्देशाने, म्हणजे नंतर विक्रीच्या उद्देशाने, तर तो ग्राहक होईल का? तर तो ग्राहक होणार नाही. दुसरा पॉईंट काय आहे? मोबदल्याच्या बदल्यात भाड्याने सेवा घेते अशा सेवांचा जो लाभधारक असतो त्याचा अंतर्भूत या व्याख्येमध्ये होतो. म्हणजे खरेदी करणे म्हणजे काय? परमनंट तो प्रोडक्ट विकत घेणे. परंतु जर एखादा व्यक्ती काही ठराविक मोबदल्याच्या बदल्यात जर भाड्याने घेतोय कुठलीही गोष्ट, तर त्याचा पण अंतर्भाव या व्याख्येमध्ये होतो. ठीक आहे. त्यानंतर येतं दोष. आता दोष म्हणजे काय? दोषाची पण व्याख्या गेलेली आहे की कोणत्याही कायद्यानुसार किंवा कराराच्या पूर्ततेसाठी किंवा अन्यथा कोणत्याही सेवेच्या संदर्भात व्यक्तीने केलेल्या सादरीकरणाचे स्वरूप आणि पद्धत यातील कोणतीही चूक, सदोषपणा, कमतरता किंवा दर्जातील अधोरेपणा याला काय म्हणतात? दोष म्हणतात, बरोबर. म्हणजे थोडक्यात आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये दोष दिसतो. म्हणजे काय दिसतं? तर ती गोष्ट जशी असली पाहिजे तशी नाही आहे, बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, काहीतरी अधुरेपणा आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी चूक आहे, तर त्याला काय म्हटलं जातं? दोष असं म्हटलं जातं. त्यानंतर तक्रारीची व्याख्या केली गेलेली आहे. तक्रार म्हणजे काय? तक्रार म्हणजे तक्रारदाराकडून लिखित स्वरूपात केले गेलेले असे आरोप की वापरण्यात आलेली व्यवसायातील अप्रामाणिक किंवा बंधनात आणू पाहणारी व्यावसायिक कृती, त्याच्याकडून खरेदी करण्यात आलेल्या मालामध्ये एक किंवा अनेक दोष असणे किंवा त्याच्यापासून त्रास होणे. जसं की तुम्ही एखादा फूड प्रोडक्ट म्हणजे तुम्ही खाण्याचा पदार्थ विकत घेतला आणि त्याच्यापासून तुम्हाला त्रास झाला, तर त्याच्याविरुद्ध तुम्ही तक्रार करू शकता की याच्यामध्ये काहीतरी असं हार्मफुल कंटेंट आहे ज्याच्यामुळे आम्हाला त्रास झाला. ओके. त्याने भाड्याने घेतलेली किंवा उपलब्ध करून घेतलेली सेवा कोणत्याही बाबतीत सदोष असणे. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही एखादी सेवा विकत घेतली, जसं की तुम्ही टेलिफोन सर्व्हिसेस घेतले आणि तुम्हाला रेंजचा इश्यू आहे किंवा बाकी काही प्रॉब्लेम होतो आहे, तर त्याच्यामध्ये सदोष असला तर तुम्ही त्यात पर्टिक्युलर कंपनीवरती आरोप करू शकता. पॅकेजवर दर्शवलेली किंवा कायद्याने नक्की केलेल्या किमतीपेक्षा अधिक किंमत आकारणे. म्हणजे आपल्या कुठल्याही प्रोडक्टवरती MRP प्राईस असते ज्याच्यावर आपण विकत घेतो, तर ते अधिक असणं किंवा कमी असणे. किंवा पहिला मुद्दा जो काय सांगितला होता की बंधनात आणू पाहणारे व्यावसायिक, म्हणजे थोडक्यात तुम्हाला खोटं सांगून ती गोष्ट तुमच्यावर थोपवली गेली आहे. तर अशा प्रकारे हे 4 पॉईंट्स बघितले तर आपल्याला तक्रारीची एक्झॅक्ट व्याख्या काय आहे ते समजेल. त्यानंतर याच्यावरती प्रश्न येऊ शकतो की ग्राहक वाद म्हणजे नक्की काय? तर ग्राहक वाद म्हणजे असा वाद ज्यात जिच्या विरुद्ध तक्रार केली गेली आहे अशी व्यक्ती तक्रारीमध्ये केलेले आरोप नाकारते किंवा त्यासंबंधी युक्तिवाद करते. ग्राहकवाद म्हणजे काय? असा वाद ज्या वादामध्ये XYZ व्यक्ती आहे तिच्या विरुद्ध तक्रार केली आहे, बरोबर. तर ती व्यक्ती एकतर त्या तक्रारीमधील आरोप नाकारते किंवा त्यासंबंधी युक्तिवाद करते. हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता आपण व्याख्या बघितल्या वेगवेगळ्या. आता त्याचं एक्झॅक्ट इम्प्लिमेंटेशन होतं, तर ते इम्प्लिमेंटेशन कुणातर्फे होतं? तर ग्राहक वाद निवारण एजन्सी असतात, ज्याच्यामध्ये जिल्हा मंच आहे, राज्य आयोग आहे आणि राष्ट्रीय आयोग आहे.
तर याच्यामध्ये थोडा मायन्यूट डिफरन्स आहे. जसं की जर आपण जिल्हा मंच बघितला तर त्यामध्ये मालाची सेवेची किंमत आणि मागितलेला मोबदला 20 लाख रुपयापर्यंत आहे जिल्हा मंचला. राज्याला 20 लाखांपेक्षा अधिक, परंतु कधीपर्यंत 100 लाखापर्यंत, 20 ते 100 लाखापर्यंत. आणि राष्ट्रीय आयोगमध्ये 100 लाख आणि त्यावरील. म्हणजे अशा प्रकारचे जे खटले आहेत, थोडक्यात आरोप आहेत, ते वेगवेगळ्या याच्यामध्ये डिवाईड केलेत आणि ते वेगवेगळे आयोग चालवले जातात. आता याच्यामध्ये कक्षा असते, म्हणजे इथं मूळ तक्रार, अपील आणि देखरेख. याच्यामध्ये जिल्हा मंचाकडून येणाऱ्या तक्रारी असतात आणि इथं पण मूळ तक्रार, अपील आणि देखरेख, तसेच राज्य आयोगावर अपील आहे. याचा अर्थ काय होतो तर एखादी मूळ तक्रार असते, त्याच्यावर आधी जिल्हा मंच सुनावणी होते आणि नंतर जिल्हा मंचाकडून ती राज्याकडे जाते, राज्याकडून राष्ट्रीय आयोगाकडे जाते. परंतु मूळ तक्रार ही फक्त जिल्हा मंच इथंच नाही करता येत. ठीक आहे, तुम्ही राष्ट्रीय आयोग इथं सुद्धा मूळ तक्रार करू शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे या तिन्ही एजन्सीना दिवाणी कोर्टाचे अधिकार आहेत. सी मध्ये काय, तक्रार नोंदवण्याची पद्धत. आता तक्रार नोंदवण्यासाठी शुल्क नाहीये, स्वतः आणि अधिकृत प्रतिनिधीद्वारे तुम्ही तक्रार नोंदवू शकता आणि मुख्य म्हणजे यामध्ये कोणत्याही वकिलाची आवश्यकता नाहीये. त्यानंतर आपण बघू शकतो ग्राहक मंच आदेश, डी पॉइंट. याच्यामध्ये ग्राहक मंच आदेशमध्ये पहिला पॉईंट काय आहे, तक्रारदाराला त्याचे पैसे, तक्रारदाराने अदा केलेले शुल्क परत करणे, विरुद्ध बाजूच्या निष्काळजीपणामुळे ग्राहकाचे झालेले नुकसान किंवा दुखापत यासाठी भरपाई म्हणून रक्कम देणे, प्रश्नांकित सेवेमधील दोष किंवा कमतरता काढून टाकणे, अप्रामाणिक व्यापारी पद्धती बंद करणे किंवा व्यापारावर मर्यादा आणणे किंवा त्या चुका पुन्हा न करणे, आणि तक्रारदार बाजूला पुरेसा खर्च देणे. हे काय आहे, ग्राहक मंच आदेश. म्हणजे थोडक्यात काय काय आदेश देऊ शकतात तर याच्यामध्ये शक्यतो नुकसान भरपाई हा एक मेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ग्राहक वाद प्रकार कोणकोणत्या प्रकारचे असतात. जर विमा हक्क प्रदान करण्यात दिरंगाई केली तर, विमा हक्क प्रदानच न करणे, विमा हक्क नाकारणे, नुकसानीचा अधिकार, पॉलिसी अटी आणि स्थिती याबद्दलची माहिती, या अशा प्रकारचे वाद हे ग्राहक वाद प्रकारामध्ये मोडतात. त्यानंतर विमा लोकपाल. लोकपालाचा अर्थ आपण असं घेऊया थर्ड पार्टी, म्हणजे दोन्हीही गोष्टीवरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणून विमा लोकपाल. आता हे थोडंसं मोठं आहे, जरा आपण तोडून शिकूया. 11 नोव्हेंबर 1998 मध्ये एक अधिकृत राजपत्र झालं, ज्याच्यानुसार केंद्र सरकारने विमा कायदा 1983 आणि सार्वजनिक त्याच्या अंडर सार्वजनिक तक्रार निवारण नियम 1998 बनवला. ओके, याच्यामध्ये विमाधारक आणि विमाकर्ता यांच्या परस्पर संमतीने अटींच्या चौकटीत लोकपाल मध्यस्थ म्हणून काम करतं. दुसरा म्हणजे सल्लागार म्हणून काम करतं. विमाधारक आणि विमाकर्ता याच्यामध्ये तक्रार स्वीकारायची किंवा फेटाळून लावायची, म्हणजे स्वीकारायची किंवा फेटाळून लावायची याचा अंतिम निर्णय लोकपाल घेतो. हे विमा लोकपालाचं मुख्य काम आहे. आता याच्यामध्ये ए मुद्दा काय, तर लोकपालाकडे तक्रार करणे. लोकपालाकडे तक्रार करता येते जर तक्रारदाराने विमा कंपनीला पूर्वी लिखित स्वरूपाचे सादरीकरण केले होते आणि विमा कंपनीने तक्रार फेटाळून लावली, विमाकर्त्याला तक्रार मिळाल्यानंतर 1 महिन्यात कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि विमाकर्त्याच्या उत्तराबाबत तक्रारदार समाधानी नसेल तर. आता जर फॉर एक्झाम्पल तक्रारदार एखादा व्यक्ती त्याने विमा कंपनीला तक्रार नोंद केली, परंतु जर या तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये घडल्या तर लोकपालाकडे तक्रार करता येते. लोकपाल म्हणजे इथं तिसरा पर्सन झाला. त्यानंतर विमा कंपनी हक्क फेटाळून लावल्यापासून 1 वर्षाच्या आत तक्रार केली असेल तर, आणि तक्रार कोणत्याही कोर्टात किंवा ग्राहक मंचाकडे किंवा तडजोडीच्या मध्ये प्रलंबित नसेल तर. ओके, कधी तक्रार करू शकतो लोकपालाकडे कळालं. त्यानंतर आहे लोकपालद्वारे मिळालेल्या शिफारसी. आता लोकपालाची काही कर्तव्ये आणि शिष्टाचार असतात ज्यांचे त्याने पालन केले गेले पाहिजे. अशा म्हणजे जेव्हा अशा तक्रारी येतात तेव्हा 1 महिन्याच्या आत
शिफारशी केल्या गेल्या पाहिजेत. तक्रारदार आणि विमा कंपनी या दोघांनाही शिफारशीच्या प्रती पाठवल्या गेल्या पाहिजेत. तक्रारदाराने अशा प्रकारच्या शिफारशी मिळाल्यानंतर 15 दिवसांच्या आत लिखित स्वरूपात स्वीकारल्या पाहिजेत आणि विमाधारकाने स्वीकाराचे पत्र विमाकर्त्याला पाठवले पाहिजे आणि असे स्वीकाराचे पत्र मिळाल्यानंतर 15 दिवसाच्या आत त्याची लिखित स्वीकृती दिली पाहिजे. ओके, हे पॉईंट वाचले तरी लक्षात येतील, याच्यामध्ये समजण्यासारखं काही नाही आहे. लोकपालकडे निवाडे. आता लोकपालाचे निवाडे खालील नियमाने नियंत्रित असतात. याच्यामध्ये निवाडा 20 लाखांपेक्षा अधिक नसला पाहिजे. आपण जे मागाशी बघितलं होतं जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग, त्याच्यामध्ये हा पॉईंट आलेला होता. अशा प्रकारची रक्कम मिळाल्यापासून 3 महिन्यांच्या आत निवाडा केला पाहिजे आणि विमाधारकाने अशा प्रकारच्या निवाड्याची रक्कम पूर्णपणे मिळाल्यानंतर अंतिम प्रदान झाल्याची पावती अशी रक्कम मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत दिली पाहिजे. म्हणजे जेव्हा रक्कम मिळाली, ओके, रक्कम मिळाल्यापासून 3 महिन्यांच्या आत निवाडा केला गेला पाहिजे आणि जो विमाधारक असतो त्यांनी अंतिम प्रदान झाल्याची पावती 1 महिन्याच्या आत परत रिटर्न दिली पाहिजे. विमाकर्ता निवाड्याची पूर्तता करेल आणि असे स्वीकृतीचे पत्र मिळाल्यानंतर 15 दिवसाच्या आत लिखित स्वरूपात त्याची सूचना कोणाकडे पाठवायचे? लोकपालाकडे पाठवायचे. विमाधारकाने लिखित स्वरूपात निवाड्याची स्वीकृती दिली नाही तर विमाकर्ता निवाड्याची पूर्तता करणार नाही. ओके, आता आपण याच्यामध्ये जे काही पॉईंट शिकलो त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत जे आपण लक्षात ठेवायचे आहेत, जे जसे की ह्या अटी आहेत त्या, याच्यामधील अटी, या अटी, हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि या ज्या आपण व्याख्या शिकलो त्या व्याख्या, त्यानंतर या दोन्हींचे लॉंग फॉर्म. ओके, आणि हे थोडंफार इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारे आपण ग्राहक सेवेचा दुसरा भाग कंप्लीट केलेला आहे. आता यानंतर जे काही तिसरं लेक्चर आहे त्याच्यामध्ये राहिलेला पार्ट आपण कंप्लीट करणार आहोत. थँक्यू.